संतोष देशमुख हत्या प्रकरण आता भगवानगडावर जाऊन पोहोचलंय। राजीनाम्याच्या मागणीवरून घेरले गेलेले धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले आणि नामदेव शास्त्रींनी त्यांना निर्दोषत्वाचं सर्टिफिकेटच देऊन टाकलं। हे कमी की काय म्हणून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकताही समजून घेण्याचा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला। त्यानंतर मुंडे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। ते खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये। माझ्या पाठी गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे। पाठीशी शक्यतो समाज घालत टोळी सोडली तर म्हणजे मुंड्याची टोळी सोडली तर त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचं सरकार त्यांच्या बाजून कुठं बाजूला जात आहे असं वाटायला पण भगवानगडाकडे येईल इतकं माहीत नाही मला। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावापासून सुरू झालेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आता भगवानगडावर पोहोचलंय। विरोधक आणि स्वकीयांकडून होणाऱ्या टीकेने घेरले गेलेले मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले आणि त्यांना गडाच्या नामदेव शास्त्रींनी थेट निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देऊन टाकलं। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। मला मी काल धनंजयला बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता, कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही। घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले, तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेल्या 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे। जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे। किती सहन करावं एखाद्या माणसाला। भगवानगडावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंना केवळ निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देऊन थांबले नाहीत, तर त्याला जोडून कॅरेक्टर सर्टिफिकेटही बहाल केलं। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो, आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। धनंजय मुंडेंची पाठराखण करून झाल्यावर नामदेव शास्त्रींनी आपला मोर्चा मीडियाकडे वळवला। मुंडेंविरोधात मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी संतोष देशमुखांच्या मारेकरांच्या मानसिकतेचंही जणू वकीलपत्रच घेऊन टाकलं। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं, आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे। त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। सर्व बाजूंनी टीका होत असताना आणि राजीनाम्याची टांगती तलवार डोक्यावर असताना भगवानगडाचा जाहीर पाठिंबा मिळणं ही किती दिलासादायक गोष्ट असू शकते हे धनंजय मुंडेंच्या शब्दातून जाणवत होतं। हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे। याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे। ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला या पद्धतीनं टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे। पण माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे बसलेला धक्का मनोज जरांगे लपवू शकले नाहीत। मात्र त्याचवेळी समाज आणि गुंडांची टोळी या दोन वेगळ्या बाबी असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला। त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही टोळी सोडली तर, धनंजय मुंड्याची टोळी सोडली तर। कारण वंजारी समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य।
संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवते. बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही, आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील. तर धनंजय मुंडेंना गडाचा पाठिंबा घेण्याची गरज का वाटली याचं उत्तरच खासदार सोनवणेंनी देऊन टाकलं. त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तर पहिल्यापासून भगवानगडाचा त्यांना पाठिंबा आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भगवानगड त्यांच्या पाठीशी उभा असेल तर ते कुणीतरी त्यांना, आता काय झालं आहे की यांना भगवानगडाचा आधार आदरणीय आमच्या साहेबांना का घ्यावा लागतोय मला कळत नाही. आता त्यांना असं वाटायला लागलं आहे का की आता आमचा पक्ष म्हणजे आमचा म्हणजे त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचं सरकार त्यांच्या बाजून कुठं बाजूला जात आहे असं वाटायला म्हणून भगवानगडाकडे येईल का माहीत नाही मला. पण ते काय असेल ते असेल, पण भगवानगडाने कुणाला पाठिंबा द्यावा त्यांचा अधिकार, त्याच्यावर मी कसं बोलू. महंतांनी आरोपींच्याही मानसिकतेचा विचार करण्याचा सल्ला दिल्यानं त्याविरोधात रागाचा भडका उडालाय. एक चापटच्या बदल्यामध्ये तुम्ही जर खून करायची मानसिकता तुमची आहे, तर तुमची काय मानसिकता आहे समाजाच्या? तुम्ही समाजाचं काही देणं लागत नाहीत हे तर स्पष्ट झालं आहे याच्यातून. पण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुर्दे पडतील, चालू होईल. महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काय मी मोठा, पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय, हे बोलणं योग्य नाही. या गादीची एक परंपरा आहे. तुम्ही त्यांना मारहाण झाली म्हणून त्यांनी खून करावा आणि मग तुम्ही त्यांना पाठीशी घालणार आहे? म्हणजे असे जर प्रत्येक समाजातले लोक पुढे आले, धर्मगुरू पुढे आले आणि एखाद्या क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या ज्यांच्यावर 10 गुन्हे आहेत, 15 गुन्हे आहेत, त्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी तुम्ही पुढे येणार असाल, ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत, जर तुम्ही तो विषय जातीवर आणणार असाल तर जात म्हणून आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र या पाठराखणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीसांनाही त्यात खेचलं. महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण सुरू झालेलं आहे की जातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते. भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा या शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती, पोटजाती, उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या विरोधातले पुरावे घेऊन अजितदादा आणि फडणवीसांना भेटणाऱ्या अंजली दमानी यांनी आता हेच पुरावे नामदेव शास्त्रींनाही देण्याचा निर्धार केलाय. धनंजय मुंडे हे दोन त्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत. एक चेहरा जो तुमच्या पुढे आला आहे आणि तुम्हाला येऊन त्यांनी सांगितलं असेल की बाबा मी किती स्वच्छ आहे, मी किती चांगला आहे, ती मीडिया ट्रायल होती आहे, मला कॉर्नर केलं जात आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. आणि खरी त्यांची जी खरा चेहरा जो आहे तो तुमच्यापर्यंत आला नसावा म्हणूनच तुम्ही असं बोललात. मला हे सगळे पेपर आता भगवान गडावर पाठवायचे आहेत आणि नामदेव शास्त्री जेव्हा ते हे बघतील त्यांची सुद्धा खात्री पटेल की आपल्या पुढे आलेला धनंजय मुंडेंचा चेहरा हा एक आहे, पण त्याच्या मागचा दुसरा चेहरा पण फार वेगळा आहे. मराठवाड्याच्या राजकारणात भगवान गडाला विशेष महत्व आहेच, मात्र कायद्याच्या दरबारात कोण दोषी ठरतं आणि कोण निर्दोष सुटतं यावर भविष्यातली गणितं अवलंबून असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या करिअरचा प्रश्न महत्वाचा आहेच, मात्र त्याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे दिवंगत देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याचा, मारेकऱ्यांना शिक्षा होण्याचा आणि कायद्यावरील सर्वसामान्यांचा विश्वास अबाधित राहण्याचा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.